अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ समोर आणल्यानंतर आता शिंदे विरुद्ध ठाकरे सेना हा सामना रंगलेला असताना या प्रकरणामध्ये सुनील तटकरेंचं नाव समोर येऊ लागलेलं आहे। हा व्हिडिओ समोर आणलेला आहे ठाकरेंच्या आमदारांनी, आरोप केलेला आहे शिंदेंच्या आमदारावरती। मात्र तटकरेंचं नाव या प्रकरणात समोर काय येतंय पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। विरोधकांना हाताशी धरून हे कृत्य राष्ट्रवादींनीच केलं असावं असं तटकरे जण माझा तसा मागच्या वर्षभरात कधी बोलणं नाही। एखाद्या लग्न कार्यात कुठेतरी भेट झाली असेल। हे जी काही किनार जी आहे अंबादास दानवेंनी, ही माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं कृत्य असावं। आणि माझ्या मोबाईलवर तटकरेंचा ह्या वर्षभरात तरी कधी फोन बोलणं, आधी ज्यावेळेस आम्ही एकत्र होतो त्यावेळेस बोलणं होत असेल, पण आत्ता तरी तटकरेंशी माझं बोलणं नाही। सुनील तटकरे घरचा विधी म्हणजे सत्तेमध्ये राहून जे कृत्य सुरू केलेलं आहे ते एकमेव व्यक्ती आहे। ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर कॅश बॉम्ब। जुंपली मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत। दळवींचा व्हिडिओ, दानवेंचा आरोप, तटकरेंवर निशाणा। हाच तो पैशांचा व्हिडिओ ज्यावरून शिंदे विरुद्ध ठाकरे अशी सुरू झालेली लढाई आता शिंदेंची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली आहे। शिवसेना शिंदेगडाचे आमदार महेंद्र दळवींचा जो व्हिडिओ अंबादास दानवेंनी समोर आणला, तो व्हिडिओ त्यांना सुनील तटकरेंनीच दिला असा शिंदेंच्या शिवसेनेचा थेट आरोप आहे। नुसता आरोपच नव्हे तर तटकरेंना शिवसेनेनं घरकाभेदी म्हटलंय। महेंद्र दळवींनी असं कोणत्याही त्या ठिकाणी चुकीचं कृत्य केलेलं नाही आहे, तरी सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम अंबादास दानवेंच्या थ्रू अजून रायगडचे कोणी असतील ते सगळे त्या ठिकाणी करत आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं। महेंद्र दळवींनी सांगितलेलं आहे की त्यांना ओपन चॅलेंज केलं आहे की तुम्ही याचं सत्य पडताळून पहा, सत्य असेल तर जनतेसमोर येऊ द्या। थोरवे साहेब, पण हा व्हिडिओ नेमका दानवेंकडे आला कुठून हा प्रश्न पण आहे। जे राष्ट्रवादी सत्तेमध्ये बरोबर आलेले आहेत आणि घरचा भेदी होऊन बसलेला आहे, आणि त्यामुळे हे जी काही किनार जी आहे अंबादास दानवेंनी, ही माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं कृत्य असावं। शिवसेनेच्या या आरोपांना दानवेंनी उत्तर दिलंय। दानवे म्हणतायत माझा आणि तटकरेंचा वर्षभरापासून फोन झालेला नाही। तटकरे जण माझा तसा मागच्या वर्षभरात कधी बोलणं नाही। एखाद्या लग्न कार्यात कुठेतरी भेट झाली असेल आणि माझ्या मोबाईलवर तटकरेंचा ह्या वर्षभरात तरी कधी फोन बोलणं, आधी ज्यावेळेस आम्ही एकत्र होतो त्यावेळेस बोलणं होत असेल, पण आत्ता तरी तटकरेंशी माझं बोलणं नाही। व्हिडिओ माझ्याकडे काही कोणाकडून मी काय तो सोर्स सांगण्याची आवश्यकता नाही, पण मला असं वाटतं जी गोष्ट आहे तिचा खुलासा करावा। तटकरेंकडून आला राजीनामा देणं हे सोडून द्या ना, तुम्ही तुमचं आहे का नाही तेवढं सांगा। ठाकरे शिंदे वादात ज्यांच्यावर आरोप झाले त्यात तटकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे आरोप फेटाळून लावलेत। विषयामध्ये कधी डोकाला गेला नाही, मला कधी माहिती नाही, आणि अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे, माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही, माझी साधी कधी त्यांची भेटही नाही, फारसा त्यांचा माझा परिचय नाही, आणि मी समोरासमोर वैचारिकदृष्ट्या एक लढणारा कार्यकर्ता आहे। असला विचार माझ्या आयुष्यमानामध्ये कधी स्पर्श करून गेला नाही, कारण एका मी संस्कृतीमध्ये वावरलेले आहोत। त्यामुळे ते व्हिडिओ काय त्याची सत्यता असत्यता ज्यांनी दिला आहे, प्रसिद्ध केला आहे, त्यांना माहिती, ज्यांचं आहे की नाही त्यांचं ते पाहू शकतात। माझा याच्याशी कधी दुरान्वय संबंध नव्हता। महायुती सत्तेत आल्यापासूनच रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आहे। गोगावलेंच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेंची सेना आग्रही असताना राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंच्या गळ्यात माळ पडली। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे असे 3 आमदार आहेत, तर अदिती तटकरे राष्ट्रवादीचे आमदार आणि सुनील तटकरे राष्ट्रवादीचे खासदार तसंच प्रदेशाध्यक्ष आहेत। 2019 मध्येही आमदारांच्या संख्येनुसार पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी शिवसेनेची मागणी होती। मात्र त्यावेळीही
उद्धव ठाकरेंनी अदिती तटकरेंनाच पालकमंत्रीपद दिलं. 2024 मध्येही अदिती तटकरेच पालकमंत्री झाल्या. त्यामुळे तटकरेंवर शिवसेनेच्या आमदारांचा रोष आहे. पुढच्या काळात मोठ्या उद्योगांसह महत्त्वाचे प्रकल्प रायगडमध्ये आकाराला येत आहेत. त्यामुळे तटकरे आणि राष्ट्रवादीला रायगड जिल्ह्यावरचं वर्चस्व कायम ठेवायचंय. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीवेळीही तटकरे विरुद्ध गोगावले असा राडा झाला होता. त्यावेळी तटकरेंना माहीत नाही भरत शेठची औलाद आहे असा इशारा गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले यांनी दिला होता. रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध तटकरे हा संघर्ष कायमच खदखदत राहिलाय. आता महेंद्र दळवींचा व्हिडिओ दानवेंनी समोर आणल्यामुळे शिवसेनेनं पुन्हा राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काळात महायुतीमधले घरकाभेदीचे आरोप महायुतीसाठी डोकेदुखी ठरणारे आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.